शेतकरी मित्रांनो नमस्कार। आता पीक विम्याचे 1702 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात एवढ्या आठवड्याभरात जमा होणार आहे। तर खरीप हंगाम 2024 मधील विमा भरपाईच्या रकमेत वाढ झाली। आतापर्यंत शेतकऱ्यांना 3175 कोटी रुपयांची भरपाई निश्चित झालेली आहे। त्यापैकी कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 1473 कोटी रुपये जमा केलेले आहेत आणि उर्वरित रक्कम आता येत्या आठवड्याभरात जमा होणार आहे। याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नाही केला तरी चालेल, पण शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, महत्त्वाचा आहे। तर खरीप हंगाम 2024 मधील विमा भरपाईच्या रकमेत वाढ झाली। आतापर्यंत शेतकऱ्यांना 3175 कोटी रुपयांची भरपाई निश्चित झाली। त्यापैकी कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 1473 कोटी रुपये जमा केले, तर 1702 कोटी रुपयांची भरपाई विमा कंपन्यांकडे अजून बाकी आहे। तर ही भरपाई विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यात एवढ्या आठवड्यात जमा करणार आहेत असे कृषी विभागाने सांगितलेले आहे। तर राज्यात खरीप हंगाम 2024 मध्ये एकूण 9 कंपन्यांनी विमा योजना राबवण्याचे काम केले। शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसानीच्या अनेक तक्रारी केल्या होत्या। या तक्रारीनंतर नुकसानीचे पंचनामे करून विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई निश्चित केली। तसेच पीक कंपनी प्रयोगावर आधारित भरपाई देखील कंपन्यांनी निश्चित करण्याचे काम सुरू केलेले आहे असे कृषी विभागाने आता सांगितलेले आहे। तर पीक विम्याच्या नियमानुसार राज्य आणि केंद्र सरकारने आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता दिल्यानंतरच विमा कंपन्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत निश्चित नुकसान भरपाई देतात। केंद्र सरकार मात्र आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता लवकर जमा करते, मात्र राज्य सरकारच्या वतीने उशीर होतो। केंद्र आणि राज्याचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पाहता या 2 ट्रिगरमधून मिळणारी भरपाई कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतात। तर दुसरा हप्ता मिळाल्यानंतर काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई जमा करण्याची त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे। तर राज्याने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिला, त्यामुळे विमा कंपन्या आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरमधून मिळणारी भरपाई शेतकऱ्यांना देत आहे। तर भरपाई जमा करण्याचे पर्याय अत्यंत संत आहे। रब्बी हंगाम संपला असताना खरीपातील भरपाई निश्चित करण्याचे काम आहे सुरू। तर 17 एप्रिलपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरमधून जवळपास 3175 कोटी रुपयांची भरपाई निश्चित झाली। पुढील काळात यात आणखी वाढ होऊ शकते असे त्या ठिकाणी कृषी विभागाने सांगितलेले आहे। पण आता त्या ठिकाणी येत्या आठवड्याभरात ही जी आहे 1702 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे।